तर नमस्कार मंडळी. बरेच दिवस झाले ना, एक गोष्ट मनामध्ये आणि डोक्यामध्ये सारखी येत होती आणि त्या विषयावरती मला बऱ्याचदा बोलावंसं वाटलं. पण खरं तर मी काही गोष्टींवर वाद घालत नाही, पण जेव्हा डोक्यात जातात ना गोष्टी तेव्हा नक्की बोलावंसं वाटतं. आता विषय कोणता? तो म्हणजे बॉडी शेमिंग. सगळ्यांनाच माहिती आहे बॉडी शेमिंग म्हणजे काय. एखाद्या व्यक्तीला त्याच्या शरीराविषयी किंवा व्हॉटएव्हर दिसण्यावरून, रंगावरून, कुठल्याही गोष्टीवरून शेम करायचं की तू असाच आहे, तू अशीच आहे, हे चांगलं नाहीये तुझं, ते चांगलं नाहीये तुझं. तर मी शक्यतो असे जेव्हा मला ऍडवाइसेस येतात ना, कारण ह्या गोष्टी मी फेस केलेल्या आहे आणि एका लेवल नंतर ना आपली ऐकण्याची आणि सहन करण्याची क्षमता संपते. तर मी शक्यतो जेव्हा जेव्हा मला जे कोणी बोललेले आहेत मी वाद नाही घालत आणि शांत राहते. पण शांत राहते म्हणजे म्हणजे मला काही वाटत नाही का, काहीच वाटत नाही का मला. हा, आता ही जी भेटणारी लोक आहेत ना, ती काय माझ्या लांबची नाही आहेत. ती माझ्या ओळखीतली असतात, नातेवाईकांमधले असतात, कधी नव्हे तर मला अचानक भेटतात, म्हणून त्यांना माझ्यामध्ये खूप बदल दिसतो. आता बदल दिसतो कारण मी खूप बारीक होते, दिसायला खूप छान होते आणि आजही मला वाटतं मी खूप छान आहे. माणूस दिसण्यापेक्षा तो मनाने सुंदर असणं, त्याच्या मनातल्या गोष्टी ज्या आहे ना कपटी नसणं. माझ्या मनामधली सुंदरतेची डेफिनेशन खूप वेगळी आहे. माणूस दिसण्यावरून जज करण्यापेक्षा तो ऍक्च्युअल मनाने कसा आहे किंवा तो वागण्याने कसा आहे त्यानुसार मला वाटतं की माणूस चांगला आहे की वाईट आहे याची डेफिनेशन ठरवली जावी. म्हणून मला वाटतं मी चांगलीच आहे, खूप चांगली आहे. मी आजपर्यंत कुणाच्या वाईट गोष्टी विषयी विचार केलेला नाहीये किंवा असं काही नाही. आता हे लोक मला काय म्हणतात की तू किती जाड झाली बाई, किती वजन झालेलं आहे तुझं, कमी कर ना, किती खाते बाबा, काय तुला काम नाही बाई, आत्ताच्या पोरी काम करत नाही. आता मी काम करत नाही तर मग माझ्या घरी काम करायला तुम्ही येतात का? हा, एकच प्रश्न मला सांगा की मान्य आहे बाबा मी माझा नवरा आम्ही सेपरेट असतो म्हणजे आम्ही कामानिमित्त बाहेर राहतो. आता बाहेर राहणाऱ्या बायकांना कामं नसतात का? त्यांच्या घरामध्ये कामं करायला हे नातेवाईक येतात का? मी सकाळी उठते, सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करते, माझं एक छोटं पोरग आहे त्याला 3-4 वेळा स्वयंपाक करते, धुणं भांडी घरातली सगळे कामं, घर पुसणं बिसणं सगळं मी करते. मग तरी मला काहीच काम नाही का? राहिला प्रश्न खाण्याचा, मीही जेवढं माझ्या पोटाला लागतं तेवढंच खाते. काय सगळ्या घरातल्यांचा स्वयंपाक तर मी खात नाही, बरोबर आहे ना? मग फक्त वजन खाल्ल्यामुळेच वाढतं असं आहे का काही? तुम्हाला माहिती का माझ्या आयुष्यात काय चाललेलं आहे किंवा काय प्रॉब्लेम्स असतात ज्याच्याने सायंटिफिकली काही रिझन्स असू शकतात की नाही काही गोष्टींना नाही. आता हे असे सल्ले देतात बरं का. आता एखाद्या वेळेस ठीक आहे, दोनदा ठीक आहे, मला सारखं सारखं तेच ऐकायला भेटतं. अरे काय काम आहे बाबा, मग तू जाणार, तू पळणं. अरे यार तुम्हाला द्यायचे ना चांगले सल्ले. आता मी खूप नॉर्मल भाषेत बोलतेय कारण मग मी बोलायला लागले तर मग मी कुठेही भरकटणार बोलायला. तर हे बघा, मला एवढंच म्हणायचंय की मला काम नाही असं नाहीये. माझ्या बॉडीमध्ये खूप सगळे प्रॉब्लेम्स झालेले. पहिली गोष्ट तर मला पीसीओडी आहे, त्याच्यामुळे मी सतत स्ट्रेसमध्ये असते. दुसरं म्हणजे माझे हार्मोन्स एवढ्या भयानक लेवलला डिस्टर्ब झालेले आहेत आणि घरगुती काही प्रॉब्लेम्स आहेत माझ्या आयुष्यामध्ये ज्यामुळे मी स्वतःसोबतच मला नाही हँडल करता येते काही गोष्टी. त्यामुळे माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला मला वेळ नाहीये आणि देता पण नाहीयेत. आणि जेव्हा द्यावा लागतो ना तेव्हा मला असं कुठतरी होतं की अरे नाही, म्हणजे नाही का, जेव्हा तुमचे हार्मोन्सच जागेवर नसताना तेव्हा तुम्ही पण जागेवर नसता. एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, ज्या महिला तुम्हाला जाड दिसत असेल किंवा काय, तुम्ही त्यांच्यासोबत आहे ना 10-15 मिनिटं बोलून बघा, बसून बघा किंवा त्यांच्या मनातलं तुम्हाला खरंच जाणून घ्यायचं असेल ना तर तुम्ही जाणून घ्या. तुम्हाला एक डिफरंट साईड त्यांची बघायला मिळेल, एक इमोशनल साईड बघायला मिळेल. आज मी खूप दाखवते, मी खूप म्हणजे माझं ऍक्च्युअली फनी नेचर आहे, पण माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स जर एखाद्याने ऐकले ना ते म्हणतील अरे तरी पण तू कसं काय एवढी नॉर्मल राहते. किंवा मी ज्यांना माहितीये त्यांनाही असं वाटतं की अरे ही एवढं सगळं खरंच हिच्या सोबत होतंय की हे आपल्याला खोटं सांगते. आता माझ्या घरातल्यांना पण 100% ना कधी कधी माझ्यावर विश्वास बसत नव्हता की बाबा हा आपली पोरगी तर आगाऊ. आता आगाऊ म्हणजे मी काही जगात झेंडेने काढलेले आगाऊ म्हणजे, पण अरे एक डेफिनेशन असते की हा आगाऊ आहे बाबा, ती काही कोणाचं सहन करण्यासारखी नाही. पण ऍक्च्युली लिटरली मी मेंटल व्हायच्या परिस्थितीमध्ये. मग एवढं सगळं असताना मी माझ्या सगळ्या गोष्टी हँडल करते आणि त्यात एखादं येऊन मला म्हणता अरे तू ना बाई आता 30-40 वर्षाची म्हातारी सारखी दिसायला, तुला काय करायचंय बे मी कशी दिसतीये?
हा, मला लग्न झालंय, माझं एक पोरग आहे, सगळं आहे, तुम्हाला काय करायचंय मी कशी दिसतीये, मी म्हातारी दिसते? तू चांगल्या गोष्टी सांग ना भाऊ. तुम्ही येताय मला सांगताय की बाबा तू हे कर, तू म्हातारी दिसते म्हणण्यापेक्षा तू हे सांग ना की अगं कदाचित तू तुझ्याकडे लक्ष दे, हे खाऊन बघ, ते खाऊन बघ. चांगले सल्ले द्या ना. चांगला सल्ला कोणीच नाही देतो, चांगला सल्ला कुणीच देत नाही. हे बघा, माझे काही स्वप्न होते, माझे पण काही भावना आहेत राव की कोणी येणार, मीच नाही, अशा खूप जणी आहेत की ज्यांना बॉडी शेमिंग सहज लोक करून जातात. पण तुम्ही सहज करता ती गोष्ट त्या व्यक्तीच्या मनातून निघते का? 3-3, 4-4 दिवस ह्याच विचारांमध्ये राहतो माणूस की खरंच आपण एवढं वाईट आहे का, खरंच आपण इतके विचित्र आहोत का? हा, मेंटली एखाद्याला तुम्ही डिस्टर्ब करता तर तेव्हा तुम्ही त्याला सांभाळायला जातात का? नाही. प्रत्येक व्यक्तीचं वेगळं रिझन असू शकतं किंवा त्याला काहीतरी त्याचे वेगळे कारण साईट असू शकते. त्यामुळे ना दुसऱ्यांना बोलताना थोडासा विचार करा की तू जाड झालीये, काय झालीये. मान्य, तुम्हाला खरंच कन्सर्न असेल, मी असं म्हणत नाही, तुम्ही म्हणू नका, पण एका चांगल्या वे मध्ये म्हणा ना तुम्ही की ती काय, तिच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, तुम्हाला घंटा फरक पडलेला नसतो. हा, तुम्ही सल्ले देण्यापेक्षा मला असं वाटतं अशा व्यक्तींना कदाचित, स्पेशली बायकांना तरी मी म्हणेन, समजून बघा तुम्ही त्या लोकांना की मला एवढंच बोलायचंय की बाबा एकदा तरी ना अशा स्त्रियांसोबत ज्यांना असे काही प्रॉब्लेम्स आहे ना हार्मोन्स वगैरे त्या महिलांच्या मनातले एकदा तुम्ही जाणून बघा, मग तुम्हाला उत्तरं भेटतील आणि मग तुम्हाला स्वतःला सुद्धा लाज वाटेल की आपण का दुसऱ्यांना बॉडी शेमिंग करतो. तर बॉडी शेमिंग करण्यापेक्षा आहे ना तुम्ही थोडंसं गोड बोला म्हणजे चांगलं बोला, काही चांगले सल्ले द्या. आणि जर खरंच तुम्हाला, म्हणजे मी आज जे ऑडियन्स बघताय त्यांनी पण जर बॉडी शेमिंग केलेली असेल किंवा काय व्हॉटेवर तुम्हालाही काही, मी फक्त म्हणत नाही तब्येतीवरून, लोक रंगांवरनं सुद्धा एखाद्याला बोलून जातात, अरे तो बिचारा काय रंग घेऊन आलाय का, त्याला तो भेटला, तो रंग त्याचा आहे, तर तुम्ही कोण त्याला हे करणार आहे. तर एवढंच होतं. आज माझं डोकं फिरलेलं होतं म्हणून हा व्हिडिओ, काय असं स्पेसिफिक कुठल्या याला नाहीये. आता तुम्हाला आवडला असेल तर बघा, नसेल आवडलं तर काय, आता मी काही म्हणणार नाही. बाय.